मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत भाजणीच्या पिठाची चकली। तुम्ही बघू शकता ही चकली बघा, किती छान गोल गोल आणि किती काटेदार अशी चकली आहे। आणि ही चकली पाडताना अजिबात तुटलेली नाही आहे आणि पाडताना अजिबात वेळ लागलेला नाही आहे मला। आणि इतकी खुसखुशीत आणि इतकी जबरदस्त टेस्टी ही चकली झालेली आहे। चला मी तुम्हाला थोडी उचलून दाखवते की ही चकली किती मोठ्या साईजची पण मी बनवलेली आहे। हे बघा, ही इतकी मोठी साईजची चकली मी बनवलेली आहे आणि आतपर्यंत याची वडी तुम्ही पाहू शकता की आतली वडी सुद्धा किती गोल गोल आहे। तर आणि आता बघणार आहे तुम्ही की किती छान आवाज येत आहे याचा। हे बघा, किती खुसखुशीत आणि कुरकुरीत ही चकली झालेली आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर अशीच चकली बनवायची असेल तर माझ्या व्हिडिओला पूर्ण पहा, कारण तुम्ही एकही स्टेप जर चुकवली तर तुमची चकली अशी पडणार नाही। तुम्ही बघू शकता आतपर्यंतची जी वडी आहे ना ती सुद्धा गोल गोल आहे, अजिबात याला म्हणजे तुटलेली नाही आहे। आणि तुम्हाला सुद्धा जर अशाच चकल्या बनवायच्या असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा। या सगळ्या चकल्या अशाच तुमच्यासुद्धा होणार आहेत। तर स्वागत आहे मैत्रिणींनो तुमचं माझ्या प्रेटी किचन या चॅनलवर। आणि व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की माझ्या चॅनलला आता लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन बटनला क्लिक करा। आणि प्लीज फॉलो मी ॲट प्रेटी किचन पेज ऑन फेसबुक। मैत्रिणींनो, या अगोदर मी भाजणीच्या पिठाचं व्हिडिओ टाकलेला आहे की भाजणीचं पीठ कसं करायचं, म्हणजे चकलीची भाजणी कशी करायची। तर हे दळण आणून झालेलं आहे। तर आपण यातलं घेणार आहोत आता 2 ग्लास एवढं पीठ। उरलेलं पीठ तुम्ही स्टोर करून ठेवू शकता, हे 2-3 महिने बाहेर आरामात राहू शकते। या पिठाला काहीच नाही होत आणि तुम्ही कधी पण चकल्या बनवू शकता। तर इथे मेजरमेंट असं आहे की 2 पेले यानी हा ग्लास, 2 पेले जर आपण पीठ घेत आहोत तर 2 पेले त्याच पेल्यांनी मी पाणी घेणार आहे। यामध्ये जे मोहन आहे ते अगदी 3 चमचे घ्यायचे, फक्त 3 टेबलस्पून। 2 टेबलस्पून तीळ, 2 टेबलस्पून ओवा आणि 1.5 चम्मच मीठ, 2 चमचे तिखट, 1 चमचा हळद आणि 2 चमचे इथे मी घेतलाय धनिया पावडर। हा आहे जिरा, जे मी 1 चम्मच घेतलेला, 1.5 चम्मच घेतलेला आहे आणि त्याला छान फ्राय करून घेतलेला आहे, ड्राय रोस्ट केलेला आहे आणि मग त्याचा पावडर केलेला आहे। तुम्हाला माझा भाजणीच्या चकलीचा जर व्हिडिओ पाहिला तर त्यामध्ये मी हे सांगितलेलं होतं की धनिया पावडर आणि जिरेपूड मी नंतर घालणार आहे, त्याचं यासाठी की त्याची टेस्ट आत्ता टाकली की जास्त छान लागते। तर आपण जे उकड करून घेणार आहे चकलीसाठी, तर आपण जेवढं पीठ घेतलं ना तेवढंच पाणी घ्यायचं आहे। म्हणजे जर तुम्ही ग्लासने मोजून घेतलंय तर ग्लासनेच पाणी पण घ्या आणि वाटीने घेतलं आहे तर त्याच वाटीने तेवढेच पाणी घ्या। म्हणजे 2 ग्लास पिठासाठी 2 ग्लास पाणी पाहिजे। आणि आपण जे काही टाकत आहे आता, तर हे सगळे जेवढं सारण मी आता टाकलं आहे ना तेवढंच जर सारण, तेवढंच जर मसाला तुम्ही टाकलंय तर तुमची ही चकली तेवढीच चविष्ट होईल। आणि तेल जे मोहनसाठी टाकत आहे हे अगदी एवढंच टाकायचं आहे, 3 चमचे फक्त, कारण त्यापेक्षा जास्त जर तुम्ही टाकलं तर तुमची चकली तेलामध्येच विरघळून जाईल टाकल्या टाकल्या। तर आज ॲक्च्युली खूपच जास्त घाईचा दिवस होता, दिवाळीचा दिवस होता आणि त्या दिवशी मी चकली पण पाडून घेतलेली आहे, पण व्हिडिओ तुम्हाला जरा लेट पोस्ट करत आहे। तर मैत्रिणींनो, आज खरंच खूप बिझी होते मी दिवाळीच्या दिवशी। तर चला पाहूया आपण। यामध्ये आता आपण उकळी आलेली आहे, जे पाणी आपण घातलं त्याच्यामध्ये आपण पीठ टाकून घेतलंय। आपण याला कमी आचेवर करून, कमी गॅस लो फ्लेमवर करून आपण याला छान मिक्स करून घेणार आहोत। सगळ्यात आधी आपण पाण्याला उकळी येऊ दिलेली आहे आणि त्यानंतर आपण हे मिक्स करत आहे पीठ याच्यामध्ये। याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग गॅस बंद करून घ्यायचं आहे। आता याला छान मिक्स करून घेऊ आणि याला आपण 10 ते 15 मिनिटे छानपैकी गरम गरम झाकून ठेवूया, जेणेकरून जेवढं आपण याच्यामध्ये पीठ आणि आपले डाळी आहेत त्या मिक्स होतील। आता 10 मिनिटं झालेली आहेत, हे अजूनही गरमच आहे।
याला गरम गरम असतानाच आपल्याला मळून घ्यायचं आहे. हात लावला तर खूप जास्त चटका लागत आहेत, खूप गरम आहे हे, त्यामुळे मी चम्मचनी असं याला छान एकजीव करत आहे सध्या. आणि थोड्या वेळाने थंड झालं की आपण याला हाताने छानपैकी सॉफ्ट होईपर्यंत, म्हणजे एकजीवपणा त्याला दिसेपर्यंत असं आपण कणिक मळून घेणार आहे याची. ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर आपण हाताला चटका नको लागायला, लासायला नको म्हणून चम्मचनी करत आहे. या प्रकारे तुम्ही पण चम्मचनीच करा, कारण हे खरंच खूप गरम आहे. तर मैत्रिणींनो, हा जो चकलीचं रेसिपी आहे यामध्ये फक्त एकच लक्ष ठेवायचं आहे की आपल्याला जे आपण तेल आहे ना मोहन घालतोय तो तेवढंच टाकायचं, त्याच्यापेक्षा जास्त टाकायचं नाही, नाहीतर तुमची चकली फारच तेलामध्ये विरघळायला लागेल टाकल्याबरोबर. आणि आता ही इतकं गरम आहे की हाताला चिपकत आहे आणि चटके लागत आहेत, त्यामुळे मी थोडंसं हलकंसं हाताला तेल लावून घेतलं आणि थोडंसं मळत आहे. तर मी छानपैकी तुम्हाला मळून दाखवते. याला कितपर्यंत आपल्याला मळायचं आहे. मला साधारणतः 5 ते 10 मिनटं मी याला छानपैकी मळून घेतलं. मी खाली बसून मळत आहे याला आरामात. आणि छान मळून झालं की याचं जो आहे ना पीठ असं एकसारखं दिसलं पाहिजे आपल्याला. आता आपण याला छान असे गोळे करून घेऊ. आपण जे साचा घेणार आहे ना चकलीच्या, त्याच्यामध्ये भरायसाठी, तर सर्वात अगोदर आपण साच्याला छानपैकी ग्रीस करून घेऊ ऑइलने. आणि ही प्लेट टाकून घेऊया, याला पण ग्रीस करून घेऊ थोडंसं बुडाला आणि पलटवून घेऊ त्याला. अशी पलटवून घेतली की ती वर येतं. आता याच्यामध्ये आपण भरूया आपलं सारण. मैत्रिणींनो, तुम्ही पण यावेळी चकल्या पाडल्याच असतील, बनवल्याच असतील. कदाचित काही कमी जास्त झालं असेल, तर काही घाबरायचं नाही. माझा व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्हाला आवडला रेसिपी तर नक्की तुमच्या मैत्रिणींना, फॅमिलीला हा व्हिडिओ शेअर करा. कारण याच्यामध्ये जेवढ्या काही छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टी मी शेअर करत आहे त्या सगळ्या तुमच्या खरंच कामाच्या आणि उपयोगी आहे. कारण त्याने माझी चकली एकदम खुसखुशीत झालेली आहे, अगदी परफेक्ट टेस्ट झालेली आहे. मीठ वगैरे अगदी परफेक्ट आहे, घरी सर्वांनाच फारच आवडलेलं आहे. आणि आता तुम्ही बघू शकता की ही जी चकली पाडताना अजिबातच तुटत नाही आहे. आणि मी जेवढी तिला मोठी करायची इच्छा असेल मी तेवढी मोठी करू शकते, पण सध्या मी तुम्हाला एवढी करून दाखवत आहे. साधारणतः ही मीडियम साईज आहे. यानंतरच्या जेवढ्या चकल्या मी थोड्याशा मोठ्याच पाडणार आहे. आणि आतली जी वडी आहे ना त्याला अजून मी रोल जर केलं आतमध्ये तर ती अजून आतमध्ये रोल होऊ शकते, एवढं त्याला सॉफ्टनेस आहे. आणि तेवढीच तळल्यानंतर ती क्रंची बनणार आहे. तर या प्रकारे आपल्याला सगळ्या चकल्या, यामध्ये तुम्ही पहा हे जे आहे याला किती छान काटे आलेले आहेत, छान काटेरी अशा चकल्या या पडलेल्या आहे. आणि आतमध्ये तुम्ही बघू शकता आतमधली जी गोल गोल वडी आहे त्याला किती जास्त गोल करून बनवले. ही बघा, नंतर ही आणि ही पण बघा, अगदी छान गोल गोल झालेले आहे. आणि वाटते की नाही, ही बघा किती आतमधून गोल आहे, ही बघा किती गोल आहे. या प्रकारच्या जर चकल्या बनवल्या तर असं वाटेल की मार्केटमधूनच आणलेलं आहे जणू, है ना. तर आता आपल्याला काय करायचं आहे की तेल छानपैकी गरम होऊ द्यायचं आहे. त्याच्यानंतर याला मीडियम फ्लेमवर ठेवायचं आहे, कारण कोणतीही चकली लोवर ठेवली तर विरघळून जाईल तेलामध्ये किंवा तेल जास्त पीत राहील. आणि मोठ्या फ्लेमवर जर करवली तर ती बाहेरून लवकर जळून जाईल आणि आतमधून कच्ची राहील. तर त्यासाठी काय करायचं आहे, तेल छान गरम झालं की त्याच्यानंतर त्याला मीडियम फ्लेमवर करायचं. आणि मग ही बघा अशी ती विरघळायला लागते तेलामध्ये. जर कमी तेलामध्ये आपण करायचा प्रयत्न केला तर. मी एका वेळी जी आहे 3 चकल्या ठेवल्या आहेत, त्याच्यामुळे ते तेल अगदी लगेच थंड होऊन जाते मग. आणि हा मला एक्सपिरियन्स आला आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की तुमची नको तसं व्हायला चकलीचं. म्हणून हाय फ्लेमवर छान गरम झालं तेल की मीडियम फ्लेमवर तेल करायचं. आणि छान चकल्या आपल्या व्यवस्थित 3 ते 4 मिनटं छानपैकी त्याचा कलर असा तांबूस येईपर्यंत शिजवायच्या. आणि ही जी आहे ना मी जाळीवर काढून घेतली, जेणेकरून त्याचं जे ऑइल आहे, एक्सेस ऑइल, ते दुसऱ्या भांड्यात पडेल. आहे की नाही छान आयडिया. हे पण एकदम छान कामाची आयडिया आहे. तर मैत्रिणींनो, आता आपण याला परत मी तुम्हाला दाखवते तोडून. याचा आवाज ऐका, बघा किती खुसखुशीत झालेली आहे की नाही. बघा, वाव, कोणाला नाही आवडणार अशी खुसखुशीत टेस्टी चकली. माझ्या घरच्या तर अर्ध्या संपून पण गेल्या 2 दिवसात. बघा किती छान टेस्टी आणि क्रंची झालेली आहे. आणि तुम्ही बघू शकता याचा कलर पण खूप छान आहे. तर मैत्रिणींनो,
प्लीज प्लीज तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि आत्ता जर सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला नेहमी पाहत राहा. मी रोज नवीन नवीन व्हिडिओ टाकत असते. माझा हा व्हिडिओ दुसरा व्हिडिओ आहे जो मराठीमध्ये आहे, अदरवाईज माझे सगळे व्हिडिओ हिंदीमध्ये असतात. तर तुमच्यासाठी मी खास घेऊन येते आहे खूप छान छान व्हिडिओ. असेच पाहत राहा, खुश राहा. हॅपी दिवाळी. भेटूया नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये.